जय गुरुदेव. ध्यानमूलं गुरुर्मूर्ती, पूजामूलं गुरुर्पदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मोक्षमूलं गुरुर्कृपा. जीवनामध्ये मानवी देह मिळणं हा पहिला लाभ. मानवी देह मिळूनही शिवभक्ती मिळणं हा तिसरा लाभ. आणि शिवभक्ती प्राप्त होऊन सद्गुरूची कृपा होणं हा तिसरा लाभ. आपल्याला मानवी देह मिळाला आहे, शिवभक्ती मिळाली आहे आणि सद्गुरुनाथाची कृपाही आपल्यावर आहे. म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत. परमरहस्य ग्रंथामध्ये माऊली म्हणतात, तो सायुज्य मुक्तीला पावला जो भक्त देव झाला, त्याची क्रियाकर्माशी तो मुकला, परी गुरु भक्ती लागी उरला सप्रेम भावे. आपण शिवस्वरूप जरी झालो तरी आपली गुरु भक्ती उरते. आपला देह उरतो तो केवळ गुरु भक्तीसाठी, तो काही मिळवण्यासाठी भक्ती नाही, आनंदासाठी भक्ती. सद्गुरुनाथाच्या चरणाची पूजा केल्यानंतर मिळणारा आनंद, सद्गुरुनाथाच्या चरणाचं दर्शन घेतल्यानंतर मिळणारा आनंद, सद्गुरुनाथाच्या मुखातून अमृत वाणी ऐकल्यानंतरचा आनंद, मनामध्ये सद्गुरुनाथाच्या चरणाचं स्मरण केल्यावरला आनंद, ही आहे प्रेमा भक्ती. आणि या भक्तीचा आनंद घेण्यासाठी आपण सद्गुरुनाथाचं मानस पूजेमध्ये पूजन करूया. सर्वांनी सुखासनामध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. दोन्ही आपले हात सरळ आपल्या गुडघ्यावर ठेवायचे आहेत. पंजे वर आकाशाकडे करायचे आहेत. पहिलं बोट अंगठ्याला लावायचं आहे आणि 3 बोटे खाली सोडायची आहेत. अंगठा म्हणजे परमात्म्याचं प्रतीक आणि पहिलं बोट तर्जनी म्हणजे जीवाचं प्रतीक. जीवानं शिवाशी समरस व्हायचं आहे आणि रज तम 3 गुणाची म्हणजे 3 बोटाची त्या संगती सोडायची आहे. आणि शिव हा सत रज तम 3 गुणाचा स्वामी आहे. तो गुणातीत कांतम परब्रह्म शांतम आहे. अशा परब्रह्माची समरस होऊन त्रिगुणाचा स्वामी व्हायचा आहे. आपल्याला डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि भावना करायची आहे, भाव पूजन करायचं आहे. आपण या गुरु पहाटेमध्ये आपली पहाट गुरुच्या स्मरणानं आहे, गुरुच्या ध्यानानं आहे, गुरुच्या चिंतनानं आहे. म्हणून आपली ही ज्ञान पहाट आहे, गुरु पहाट आहे. आपण सर्वजण शिवपाठ, स्नान, इष्टलिंग पूजा करून शुचिर्भूत होऊन स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करून इष्टलिंग पूजा सदाचाराने देह निर्मळ झालेला आहे. शिवाय नमः नामस्मरण करून मन शिवरूप झालेलं आहे. शिवरूप मन, शिवरूप देह घेऊन आपण सद्गुरुनाथाच्या दर्शनासाठी वीर मठ राजूर येथे आलेलो आहोत. मठामध्ये आपण पहिलं पाऊल टाकल्याबरोबर आपल्याला अगाध शांतीचा अनुभव येत आहे. तेथील भूमी गुरु मडिवाळ अप्पाजीच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे. राष्ट्रसंताच्या वास्तव्यानं पवित्र झालेली आहे. अशा भूमीमध्ये आपण पाऊल ठेवल्याबरोबर तेथील प्रसन्नता आपल्याला अनुभवास येत आहे. तिथला प्रत्येक अणु रेणू
पावन झालेला आहे आणि ती पावनता आपल्या देहाला, आपल्या मनाला पावन करत आहे. आपण मठात गेलेलो आहोत. मठातील त्रुटी चालू करून हात पाय तोंड स्वच्छ धुतलेले आहेत. तिथं ठेवलेलं भस्म आपण कपाळावर धारण केलेला आहे. भस्माच्या बाजूला गुरु माऊलीच्या खडावा ठेवलेल्या आहेत. त्या खडावाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. मठामध्ये बेलाचं झाड आहे. त्या बेलाचे आम्ही प्रत्येक जण 5-5 बिल्वदळ शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत एक एक बिल्वदळ तोडत आहोत. बिल्वदळ तोडून आम्ही दुसऱ्या मजल्यावर जिथे गुरु माऊली बसतात तिथे पायऱ्या चढून वर जात आहोत. वर गेल्यानंतर परमपूज्य अप्पा त्या झोपाळ्यावर बसलेले आहेत. अप्पानी कपाळावर त्रिपुंड भस्म धारण केलेला आहे. कुंकुम लावलेला आहे. अप्पानी पांढरा शुभ्र शर्ट परिधान केलेला आहे. पांढरी धोती परिधान केलेली आहे. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत. दंडावर मनगटावर सुगंधित फुलाच्या माळा बांधलेल्या आहेत. अप्पाचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. ते सगुण सुंदर परब्रह्माचं रूप पाहून आपले पाप ताप दैन्य निघून गेलेले आहेत. अप्पाला पाहून आपल्याला आनंद झालेला आहे आणि आपल्यालाही पाहून अप्पाला आनंद झालेला आहे. भक्ताला सोडून देवाला करमत नाही. शिष्याला सोडून गुरुला करमत नाही. शिष्य हे गुरुच्या जीवीचं जीवन असतं. भक्त हे देवाच्या जीवीचे जीवन असतं. गुरु शिष्याशिवाय पूर्ण नाहीत. देव भक्ताशिवाय पूर्ण नाहीत. अप्पाही प्रसन्न मुद्रेनं आमचं स्वागत करत आहेत आणि आम्ही अप्पाजवळ गेलेलो आहोत. आमच्या हातानं एक एक फूल, एक एक बिल्वदळ शिवाय नमः म्हणत ओन आमच्या हातानं तयार केलेल्या माळमध्ये जो आनंद असतो, जी भक्ती असते, जे प्रेम असतं ते बाजारात विकत घेतलेल्या फुलाच्या माळत नसतं. आमच्या हातानं प्रेमानं प्रत्येक फूल शिवाय नमः मीपणा समर्पित करत ओवलेली माळ गुरु महाराजाच्या अप्पाच्या गळ्यात घालत आहोत आणि अप्पा आशीर्वाद रूपानं ती माळ आमच्या गळ्यात घालत आहेत. आम्ही अप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आमचा डावा हात गुरु माऊलीच्या चरणाखाली ठेवलेला आहे. अभिषेकाचं ताट चरणाखाली ठेवलेला आहे. अभिषेकाच्या कुंभामध्ये पवित्र जल आहे. त्या जलानं शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत माऊलीच्या चरणाचा आम्ही अभिषेक केलेला आहे आणि स्वच्छ धुतलेल्या पांढऱ्या उपरण्याने अलगद हळुवार माऊलीचे चरण आम्ही पुसून घेत आहोत आणि पवित्र भस्म शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून अनुलोम विलोम पद्धतीनं गुरु माऊलीच्या चरणाला आम्ही लावलेलं आहे. अंगठ्याला हळदी कुंकुम लावलेला आहे आणि आम्ही तोडून आणलेली बिल्वदळ शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत माऊलीच्या चरणावर वाहिलेली आहेत आणि आम्ही माऊलीची आरती करून पूजा संपन्न केलेली आहे. माऊलीच्या चरणावर आम्ही साष्टांग दंडवत घातलेला आहे. अप्पाच्या चरणाजवळ आम्ही बसलेलो आहोत. अप्पा, तुम्ही लिहिलेलं शिवयोग शास्त्र जीवाला शिव करणारा आहे. आमच्यावर कृपा करा अप्पा. आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. ते शिव योग शास्त्र आम्हाला तुमच्या मुखातून श्रवण करायचं आहे अप्पा. आमच्यावर कृपा करा. शरण आले त्याची राहू नेदी दोष, पातकाचे लेश अंगीकारी. अशी परम दयाळू गुरु माऊली, दयेचे आगर, कृपेचे सागर माऊलीने आमची विनंती स्वीकारलेली आहे आणि प्रसन्न वदनानं माऊलीनं
शिवयोग शास्त्र सांगण्यासाठी स्वीकृती दिलेली आहे. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आपण शिवयोग शास्त्र हा ग्रंथ श्रवण करत आहोत. या शिवयोग शास्त्र ग्रंथाचं चिंतन करत आहोत. या शिवयोग शास्त्र ग्रंथातील विश्व या प्रकरणावर आपण गेले 4-5 दिवस झाले चर्चा करत आहोत. शिव विश्वरूप झाला. आपल्या विमर्श शक्तीने शिव विकसित झाला, विश्वरूप झाला, हे आपण पाहत आहोत. तो शिव 36 तत्वामध्ये विकसित झाला. आत्मशक्ती विकासेन शिवो विश्वात्मना स्थिताः. आत्मशक्तीच्या विकासानं शिव विश्वरूप झाला. ह्या विश्वरूपाचं ध्यान, ह्या विश्वरूपाचं स्मरण, ह्या विश्वरूपामध्ये स्वतःला पाहणं, ह्या विश्वरूपामध्ये जगाला पाहणं, हे फक्त ऐकायचं शास्त्र नाही. हे शास्त्र ऐकून त्याच्यावर दिवसभर मनन करायचं आहे, त्याचं निधिध्यासन करायचं आहे. आपल्या डोळ्यानं शिव पाहता येतो का? कानानं शिव ऐकता येतो का? त्वचेनं शिवाला स्पर्श करता येतो का? ही अनुभूती आपण घेत आहोत का? सूचना आलेली आहे की प्रश्न उत्तराच्या माध्यमातून शिवयोग व्हावा. तर आपण अनुभूती घेत आहात का? या 36 पृथ्वी तत्वापासून शिव तत्वापर्यंत चा दिवसभरात आपलं ध्यान म्हणजे एका ठिकाणी बसून तर करायचंच आहे, पण दिवसभर आपला जीवन ध्यानमय झालं पाहिजे. जसं संत महादेव प्रभूचं झालं. गगन गाभार कोंदाटले घनदाट कोटे आउट पीठ पाहू आता. शिवदास देखियला विश्वरूप फोपावला. विश्वरूपामध्ये आपल्या स्वरूपाचं दर्शन ही घेण्याचा आपला अभ्यास चालू आहे का? ती प्रक्रिया चालू आहे का? कुणी छातीवर हात ठेवून सांगू शकतं का की कालचा दिवसभर सकाळी पाठ झाल्यापासून सुषुप्तीत जीव शिवलीन होईपर्यंतचा माझा सर्व व्यवहार शिवमय झाला? बोला. ज्याचा झाला त्यानंच बोला. कारण संत म्हणतात अनुभवाविन बोलू नये फार, तेव्हा गौरीवर वश्य होतो. बोला. पाठामध्ये ऐकल्यापासून गुरुमुखानं रात्री सुषुप्तीत जाईपर्यंतचा व्यवहार माझा शिवमय झाला. सर्व इंद्रियाचा व्यवहार शिवमय झाला. मनाचा व्यवहार शिवमय झाला. वाणीचा व्यवहार शिवमय झाला. झाला का? बोला. जय गुरुदेव भाऊ. वाणीचा काही नाही, पण मनाचा निश्चय मात्र केला. वाणीनं नाही त्याला आठवता आलं, पण श्वासानं आणि म्हणजे मनानं जे काही घडत होतं ते आपण एकाच आईचे लेकर आहोत. परमेश्वरा तो शिवरूपच आहे. जे काही होतं ते शिवरूपच आहे हे मात्र दिवसभर पाहिलं.
शिवपूजा रूप सर्व व्यवहार आणखीन कुणाचा झाला का? एक एक जण बोला. एक जण बोलत असताना कृपया दुसऱ्यानं म्यूट करा. बोला. आणखीन कोणी प्रयत्न केला का? ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. होय भाऊ, प्रयत्न केलेला आहे. सकाळी उठल्यापासून शिवाच्याच स्मरणामध्ये राहून आपण जे काही कार्य करतोय दिवसभर ते सर्व शिवासाठीच करत आहोत आणि शिव होऊनच करत आहोत असं मनाची धारणा करून आम्ही प्रत्येक कार्य करत होतो. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. आणखीन कुणाचा व्यवहार शिवपूजामय झाला का? जय गुरुदेव अप्पा. जय गुरुदेव. बोला. ते जसं तुम्ही म्हणत असाल आहे तसं जेव्हा आपण पूजेला बसतो त्यावेळेस थोडी आपली मनाची आणि पूर्ण शरीराची अवस्था असते शिवमय बनण्याची. आणि स्वयंपाक करताना जेव्हा पहिले 5 मिनिट आपण ह्या भावनेनं करतो की हा स्वयंपाक मी ईश्वराला प्रसाद दाखवण्यासाठी बनवत आहे, असं थोडा वेळ ती स्थिती राहते. ज्यावेळेस आपण प्रसाद घ्यायला बसतो त्यावेळेस थोडा वेळ स्थिती राहते. आणि जेव्हा रिकामा वेळ असतो त्यावेळेस तेवढा सारखा प्रयत्न चालूच असतो शिव स्थितीमध्ये. परत झोपते वेळेस थोडा वेळ ती स्थिती राहते, पण कायम नाही राहत ती स्थिती असं. जय गुरुदेव. हा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्या जीवनाचं सार जर काही असेल तर शिवपाठातला 16वा अभंग आहे. कोणता आहे हो 16वा अभंग? कुणाला सांगता येईल? शिवपाठातला 16वा अभंग कोणता आहे? आसनी शयनी भोजनी जनी गमनी. भोजनी गमनी प्रेमेशूलपाणी स्मरावा तू. जय गुरुदेव. जय आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमेशूळ पाणी समरावा तो. कसं स्मरण करायचंय? प्रेमानं स्मरण करायचंय त्याचं. आपण जे काही दिवसभरात कार्य करतो ते कार्य शिवपूजा आहे. या प्रेमानं आई जसं बाळावर प्रेम करते, बाळ जसं आईवर प्रेम करतं, ते तेवढं सगळ्यात जगातलं शुद्ध प्रेम आईचं बाळावरलं प्रेम आणि बाळाचं आईवरलं प्रेम, गुरुचं शिष्यावरलं प्रेम आणि शिष्याचं गुरुवरलं प्रेम, हे शुद्ध प्रेमाचं लक्षण आहे. तितक्याच प्रेमानं स्नानासाठी जल घेतलं, इष्टलिंगाला अर्पण केलं. मुख मार्जनासाठी जल घेतलं, शिवाय नमामन अर्पण केलं. स्वयंपाक करत असताना, झाडून काढत असताना मी शिवाचाच कार्य करत आहे, शिव मंदिर झाडत आहे, गुरु माऊलीचा मठ झाडत आहे, असा भाव. स्वयंपाक करत असताना गुरु महाराज जे प्रसाद घेणार आहेत या काळजीनं एवढ्या सुचिरभूत होऊन, कारण शिव आणि गुरु माझ्यासाठी वेगळे नाही, त्या भावानं आम्ही स्वयंपाक केला का? दिवसभराचा आमचा जो काही व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये आम्ही शिवमय झालो का? आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमेशूळ पाणी समरावा तो. ऐसा निज ध्यास, असा ध्यास लागला पाहिजे. देवानं आपल्याला सांगितलेलं आहे, एक शेत 5 एकरचा आहे आणि एक शेत 31 एकरचा आहे. तुम्ही कोणतं शेत घ्याल हो? बोला डॉक्टर ताई. जय गुरुदेव भाऊ. 5 एकर शेत आणि दुसरं काय म्हणालात? 31 एकर शेत. हो, जे जास्त शेत आहे तेच घ्यावं वाटेल ना. हा, जय गुरुदेव. म्यूट झालंय भाऊ तुमचं. 5 शुद्ध तत्व आहेत आणि ते 5 शुद्ध तत्व म्हणजे 5 एकर शेत, जे जीवाला गुरु स्वरूपात ठेवतात. इच्छा होईल जगाच्या कल्याणाची होईल, ते गुरु तत्व आहे. जगाच्या कल्याणा संताची विभूती. संकल्प होईल लोकाला मला सन्मार्गाला लावायचा आहे,
माझ्यासारखं करायचे, आपणासारखे करती तात्काळ सदाशिव तत्व. शिवतत्व, शक्ती तत्व, सदाशिव तत्व. मला शिष्याचं कल्याण करायचे आहे, त्याचे आणव मल, माया मल, कर्म मल मला दूर करायचे. हे ईश्वर तत्व. आणि मी आणि विश्व वेगळं नाही, मीच विश्वरूपानं नटलेला शिव आहे. हे 5 एकर शेत, हे 5 एकर शेत आम्हाला नको आहे. मायेनं व्यापलेलं 31 एकर शेताचा मोह आहे. मला आणखीन पाहिजे. मग पाहिजे म्हणल्यावर काय झालो, मला काय हो, 2 हातानं किती काम करू, मी अल्प करता. पहिलं एकर म्हणतंय तू शिव नाहीस, तू जीव आहेस, माया. दुसरं म्हणतंय तू सर्व करता नाहीस, तू अल्प करता आहेस. दुसरं एकर. तिसरं एकर काय म्हणतंय, तिसरं एकर काय म्हणतंय, बोला डॉक्टर ताई. तिसरं एकर म्हणते सदाशिव तत्वाचं सांगायचं ना भाऊ. एवढ्या म्हणजे व्यापक झालं. जय गुरुदेव. विषय घन आहे. 5 शुद्ध तत्व म्हणजे 5 एकर शेती, देवाची शेती, सद्गुरूची शेती. आणि 31 एकर शेती म्हणजे बंधनात अडकलेल्या जीवाची शेती. पहिलं आहे माया, जे स्वतःच स्वरूप विसरते, आणि तिचे 5 लेकर म्हणजे पंचकंचुक. आलं लक्षात? येतंय का हो हो लक्षात? हो हो हा. भाऊ. मग पहिलं एकर म्हणतंय तू जीव आहेस, माया, 31 एकर मधलं. दुसरं एकर म्हणतंय तू सर्व करता कसा असशील, तू अल्प करता आहेस, कला कंचूक. पुढं तिसरं एकर शेत काय म्हणतंय, तू सर्वज्ञानी कसा असशील, तू अल्पज्ञानी आहेस. कोणचं? विद्या. तिसरं म्हणतंय तुला आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, राग तत्व. पूर्ण तृप्तता जाते आणि अतृप्त होतो जीव, अशांत होतो. तिसरं म्हणतंय आयुष्य थोडं काय, गोळा करा, गोळा करा, गोळा करा. आपण नित्य नाही, नित्य तत्व विसरत. आणि पुढं कोणतं आहे, नियती. मी सर्व व्यापक कसा असेल, मी तर या देहापुरता आहे. 1 एकर माया आणि तिचे 5 हे लेकर पंचकंचुक. किती एकर झाले? 6 एकर झाले. आणि पुढचं म्हणतं की मी जीव आहे, जीवात्मा आहे, मी शिव कसा असेल. पुरुष तत्व. किती एकर शेत झालं? 7 एकर शेत झालं. 7 एकर शेत झालं. या 7 एकर शेतामध्ये शांती, समाधान, पूर्णता, नित्यता, सर्वज्ञता आणि सर्व कर्तृत्व हरपून गेलं आपलं. साधिता साधन. पुढं बोला. साधिता आणि साधन. आयुष्याचे धन चोरी गेले. आयुष्याचे धन चोरी गेले. शुद्ध तत्वामध्ये आनंद आहे, शुद्ध तत्वामध्ये कल्याण आहे. शुद्ध तत्व म्हणजे काय? कल्याण स्वरूपी, कल्याणी रमण, नाम ही कल्याण प्रद ज्याचे. शिवपाठातला 15वा अभंग कोणता आहे? बोला. आपुले कल्याण व्हावे ज्याच्या चित्ती. आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती, त्याने शिवाप्रती शरण जावे. या 5 शुद्ध तत्वात राहावा. या 5 एकर शेती सुपीक आहे. कशा आहे 5 एकर शेती? पहिली, सुखाचे मळे पिकवावे. तिथं नुसतं सुखाचे मळे, नुसतं सुखच आहे, नुसतं आनंदच आहे, नुसती पवित्रता आहे. तिथं पूर्णता आहे, तिथं शांती आहे, तिथं आनंद आहे, तिथं समाधान आहे. पण आम्हाला 5 एकर शेती नको,
31 एकर शेती पाहिजे, जास्तीची शेती पाहिजे. मग पहिले 7 एकर शेती बघितली जीवाची. आता पुढे किती एकर शेती राहिली हो? 5 एकर. 29 एकर. 24. 24 एकर. 24 आणि 7 31. 5 एकर देवाची. हो हो. डॉक्टर ताईने म्हणले 31 एकर पाहिजे. ते 31 एकर शेत सांगलो मी. 31 नकोय एकर ते. शेतामधले 7 एकर शेती झाली माया, कला, विद्या, राग, काल आणि नियती आणि पुरुष. आता राहिली 24 एकर. 24 एकर मध्ये कोणतं आता? कशी जमीन आहे पहिली? बोला. प्रकृती तत्व सत्वगुण रजत. 3 गुण. प्रकृती. प्रकृती सत्वगुणाचा अभिमान आणते. मी मोठा भक्त, मी मोठा श्रीमंत, माझ्यासारखा वाईट दुसरा कोणी नाही. आणि प्रकृती त्रिगुणात्मक हे तिन्ही, ही प्रकृती अजून बंधनात आणते. आणि पुढचं कोणतं आहे? अंतकरण. माझ्या मनाला दुःख झालं हो, असं बोलायचं काम नव्हतं. पाठामध्ये काल प्रश्न उत्तर झाले नाहीत. मनाला काहीतरी विसरल्यासारखं वाटलं. भाऊ का नाही? दिवसभर करमलं नाही. दिवसभर करमलं नाही. कारण गुरु शिष्याचा संवादामध्ये आनंद आहे. ते आनंद कुठेही नाही. पृथ्वीवरला आनंद कुठं आहे? गुरु शिष्याचा संवाद, निजानंदाचा निज बोध. हे कसं आहे? निज आनंदाचा निज बोध आहे. हे गुरु शिष्याचा संवाद म्हणजे कसा आहे? निजानंदाचा निज बोध, आनंदाचा आनंद आहे. मग मनामध्ये, मनाला दुःख झालं, मनाला सुख झालं, काय करावं? 500ची नोट दिलो, पण चिल्लर वापस घ्यायचं विसरलं, बुद्धीच चलल नाही. सुख का दुःख हो? सुख का दुःख? बोला. तुमची शेती सांगू लागलेत. तुमची शेती सुख का दुःख? बुद्धी चालली नाही, चिल्लर घ्यायचं विसरलं. सुख का दुःख? दुःखच होते भाऊ. दुःखच चिल्लर आहे. घ्यायचं विसरलं नाही. कसं झालं बाबा असं? असं बुद्धी कसं कस काय झालं उचलली बाबा? नाही? बुद्धी कस काय उचलली नाही? हा, दुःख झालं. तर आता पुढं एक ब्रह्मांडाचा नायक आहे. ब्रह्मांडामध्ये व्यापलेला असूनही स्वतःला एका देहात मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे, मी शिवकथाकार आहे. अविद्या उपाधी झडपिल्या वाते, बुडे गलबते पाण्या माझी. अविद्या उपाधी लागली. जो नाही 12व्या दिवशी ठेवलेलं नाव घेतलं त्या शरीराचं, मी फलाना, मी बिस्ताना, ही उपाधी लावली. शिक्षण घेऊन एखादी पदवी मिळाली, ती पदवी घेऊन मिरवू लागला, त्या पदवीचा अभिमान बाळगू लागला आणि अहंकारानं बंधनात पडू लागला. हे 4 झाले. 4 एकर शेत. कळालं? कळालं का? हे 4 एकर शेत. एक प्रकृतीचं वाऊर, दुसरं मन, बुद्धी, अहंकाराचं वाऊर. हे 4 एकर झालं. आता किती एकर राहिलं बोला? 20 एकर. 20 एकर. काय धनवान आहो तुम्ही. तुमच्यासारखे धनवान तुम्हीच. 20 एकर शेत. आता 20 एकर शेतामध्ये काय काय पेरून ठेवलंय? 20 एकर शेतामध्ये काय काय पेरून ठेवलंय? इथं काय आहे? पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, तन्मात्रा आणि पंचप्राण. ओम नमः शिवाय. पंचमहाभूते. पंचमहाभूते. त्या पंचमहाभूताचं शरीर झालं. पृथ्वी तत्व, जल तत्व, अग्नि तत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व या पंचमहाभूताचा देह झाला. आणि या देहाचा उपयोग काय झाला? पंचकर्मेंद्रियापासून विषयाचं सुख. हे सुख क्षणिक का
अखंड सुख आहे हो. जिभेवर पेढा ठेवला, पेढा जिभेवर आहे तोपर्यंतच आनंद आहे. जिभेवरला पेढा मध्ये गेला, पुन्हा आनंद आहे का? बोला, बोलत चला. क्षणिक सुख नाही. एकच जण म्यूट काढल्यानंतर दुसऱ्यानं आपलं म्यूट उघडू नका कृपया, रेकॉर्ड होत आहे. तर जिभेवर पेढा ठेवला, ते सुख कसं आहे? क्षणिक सुख आहे. प्रत्येक जिभेचं सुख क्षणिक आहे. शब्दाचं सुख, कुणी चांगलं बोललं तर कसं होतंय डॉक्टर ताई? कुणी चांगलं बोललं की खूप छान वाटते भाऊ. कौतुक केल्यावर तर आणखीन जास्त छान वाटते. मीनाक्षी ताई तुमचं म्यूट करा. मीनाक्षी ताई म्यूट करा. आणि कुणी जर डॉक्टरला काही कळत नाही म्हणलं तर बोला. दुःख होत. जय गुरुदेव भाऊ. दवाखान्यात तर आता असे वेगवेगळे व्हरायटीज येतात, ते पेशंट काय काय बोलून जातात. काय नाही, बोलतात तर रेफर सुख केल्यावर होतं का दुःख होतं? विषय दुःख. चालू आहे. हो, दुःख होते भाऊ, दुःख होते. हा, कौतुक केलं तर सुख होतं. म्हणजे शब्द सुखरूप आहेत का दुःखरूप आहेत इथले? परिस्थितीनुरूप सुख आणि दुःख दोन्ही आहेत. ओम नमः शिवाय. अनुकूल शब्द आला तर सुख आहे आणि प्रतिकूल शब्द आला तर दुःख आहे. मग हे सुख अखंड सुख आहे का क्षणिक सुख आहे शब्दाचं? क्षणिक सुख आहे. हा, पुढचं राहिलं शब्द. आणि आपण काय बघितलं? बर, रूप. आवडता माणूस पुढे आला, काय वाटतं? कसं वाटतंय? छान कसं वाटतंय? आनंद, छान आनंद. वाटतं, आनंद वाटतो. आणि सकाळी सकाळी न आवडता माणूस पुढे आला तर बोला, वाईट वाटत. सकाळी राग येतो आणि मन विषण्ण होतं. मन विषण्ण होतं. काय उठल्या उठल्याचं तोंड बघितलं. म्हणजे रूपाचं सुख क्षणिक का अखंड सुख आहे? बोला. क्षणिक सुख आहे. क्षणिक सुख आहे. क्षणिक सुख आहे. स्पर्श, स्पर्शाचं सुख किती वेळ काळापुरतं आहे? क्षणिक सुख आहे. स्पर्शाचं सुख क्षणिक सुख आहे. अखंड सुख आहे का? नाही. नाही. शब्द क्षण निघून गेला की सुख गेलं. ही क्षणिक शब्द, स्पर्श, रूप, रस, आवडता पदार्थ समोर आला, जिभेला काय वाटतं? जिभेवर ठेवल्या ठेवल्या आनंद होतो. छान आणि वाटत. नावडती भाजी झाली तर घरी मग राग येतो. राग येतो. मग हे सुख कसे आहेत? पंचमहाभूताचा देह, जरूर क्षणिक पंच सुख आहे. ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि पंच विषय. ह्या 20 एकर शेतामध्ये फक्त अनुकूल विषय पुढे आला तर सुख होतं, प्रतिकूल विषय पुढे आला तर दुःख होतं. मग तुमची 31 एकर शेती सुखाची का दुःखाची? दुःखाची. दुःखाची. मग आता कोणती शेती पाहिजे डॉक्टर ताई? 5 एकर शेतीच पाहिजे. ओम नमः शिवाय. आज 5 एकरच पाहिजे भाऊ. 31 एकर घ्या हो. नाही, जी काळी जमीन, सुपीक जमीन आहे जिथे, तीच पाहिजे भाऊ. बघा, पुन्हा संधी नाही बघा. पुन्हा संधी नाही बघा. आता देव द्यायला तयार आहे. 31 एकर पाहिजे का 5 एकर पाहिजे? विचार करा. आपला आपण करावा विचार. पक्क खरं तर झालं का भाऊ डॉक्टर ताई? काहीच नको. खरं तर भाऊ, नाही नाही, काहीच नको. ते परशिव परब्रह्म तेच पाहिजे. हा? संकल्प विकल्प रहित, मन बुद्धीच्या पलीकडे. जय गुरुदेव भाऊ. मग ही शिवयोग भाऊ, शास्त्र तर म्हणते बोला आपण एक बोला. सांगितलं होतं, आरोग्यम धनसंपदा. आपण जेव्हा दिवाला नमस्कार करतो, आपण आरोग्यम धनसंपदा म्हणतो, तेव्हा आपण सांगितलं की आरोग्यम सुख संपदा मागा, धन नको. जय गुरुदेव. आता आपल्याला ही 36 एकर शेती सुखाची करायची आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक.
आपल्याला इथं रमाकांत मामा आपला म्यूट चालू झालेला आहे, म्यूट बंद करा. रमाकांत मामा म्यूट करा. सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, सर्वत्र हो सुखाचा सुकाळ, दुःख दारिद्र्य छळ नष्ट हो सकळ. मग आपल्याला हे 36 एकर शेती सुखमय करायचं झालं तर काय करावं लागेल? आपल्याला भावना भाविता आपणची ब्रह्म, स्वानुभव वर्म ठसावले, माझा पंचमहाभूताचा देह हे शिव स्वरूप आहे. 5 एकर झाले का हो शिवरूप? बोला डॉक्टर ताई. जय गुरुदेव भाऊ. 31 एकर मधली शेवटची 5 एकर शेती सुखरूप झाली का? माझा पंचमहाभूताचा देह शिव स्वरूप आहे. हे शेवटचं 5 एकर शिव स्वरूप झालं म्हणजे तिथं कसला मळा पिकला? बोला. सुखाचा मळा पिकला. हो भाऊ. काल काल म्हणजे असं ध्यान करताना एवढंच एक सेकंद सांगते की जेव्हा आपण पंचमहाभूतावर आपण ध्यान करताना शेवटून वर जायचं असं ठरवलं तर पंचमहाभूत, मग आता आपण सांगितलं की हा देह पंचमहाभूतापासून बनलेला आहे आणि हा देह मंदिर आहे आणि त्याच्यात आपण म्हणजे आपलं इष्टलिंग हे शिव आहे. तर पंचमहाभूत, मग मला तसं म्हणजे थोडं इमॅजिन झालं की हे देह पंचमहाभूताचा आहे, तर पृथ्वी हे आपण पाहतो ही पूर्ण जमीन पृथ्वी आहे. मग त्या मंदिराची बेसमेंट पृथ्वी, त्या मंदिराचं रूफ म्हणजे छत हे आकाश, आपल्या ह्या देहाचं. ह्या मंदिराला आता भिंतीच नाही पाहिजे का? नाही ना, भिंतीच नको नसायला पाहिजे कारण मंदिराला, कारण आपण सर्व व्यापक आहोत. आणि मग त्याच्यामध्ये जलतत्व हे निर्मळ तत्व आहे असं थोडं हे झालं भाऊ. आणि मग तिथं मंदिरात समया लावलेल्या असतात ते तेज तत्व असं. जय गुरुदेव भाऊ. हा पंचमहाभूताचा देह शिव स्वरूप आहे. माझ्या देहातले पंचतत्व शिव स्वरूप आहेत. पंच विषय शब्द स्पर्श रूप रस गंध प्रसाद रूप आहेत, शिव स्वरूप आहेत. आम्ही डोळ्याने जे पाहू तो शिव प्रसाद आहे. आम्ही कानाने जे श्रवण करू तो शिव प्रसाद आहे. प्रसाद म्हणजे काय? निर्मल, पवित्र, मंगल. आणि शिवाचं स्वरूप म्हणजे कसं आहे? निर्मळ, पवित्र, मंगल. आम्ही डोळ्याने जे पाहू ते शिव स्वरूप आहे. कानाने जे ऐकू ते शब्द शिवाची वाणी आहे. मुखाने जे बोलू ते शिव स्वरूप आहे. जिभेने जे चाकू ते शिव प्रसाद आहे. नाकाने जो गंध घेऊ तो शिवाचा सुगंध आहे. असा भाव हे पंच तन्मात्रा शिव स्वरूप झाले. त्याच ज्ञान असणारे 5 ज्ञानेंद्रिय शिव स्वरूप झाले, अनुभूती घेणारे. पंच कर्मेंद्रियाचा व्यवहार दिवसभराचा शिव स्वरूप झाला. 20 एकर शेती तुमची काय झाली आता? जे दुःख देणारी माळरानाची जमीन होती ती गुरुकृपेने कशी झाली आता? बोला. शिवस्वरूप झाली आणि सुपीक झाली. कसे मळे पिकले? सुखाचे मळे पिकले. कळालं का प्रसादामधले सुखाचे मळे कसं पिकवायचं ते? ते चरण कुणाला म्हणता येईल का प्रसादामधलं सुखाचे मळे पिकवावे?
सुखाचे मळे पिकवावे, आमूलाग्र नासो निजावे, विघ्न बाधा ही माझी पूर्ण वाट. प्रसाद तेवढंच म्हणायचं. चरण पूर्ण घ्या, तेवढंच चरण पूर्ण घ्या. जय गुरुदेव. आणि काही ऐसे करावे सुखाचे हा, हे पिकवून, आम्हाला नासनी जावे विघ्न बाधा. बरोबर ताई. आणि काही ऐसे करावे, या पाठापुरतच करायचंय का दिवसभर करायचंय? बोला. दिवसभर करायचंय. आणि काही ऐसे करावे, पाठामध्ये जो आपण या शिवतत्वाचा आनंद घेत आहोत, तो आनंद आणि काही कधी सुषुप्तीत जीव शिवलीन होईपर्यंत घ्यायचा आहे. आणि काही ऐसे करावे, आप्पाचा सांगण्याचा, माऊलीचा सांगण्याचा भाव कळाला का? बोला. हो, कळाला महाराज. आणि काही ऐसे करावे. आता आपली शेती 20 एकर सुखाचे मळे पिकवणारी झाली आहे. इथं नुसतं सुखच आहे. जिथं शिव आहे तिथं काय हो? सुख आहे. शिव सुखा शिव दुखा मन्मथ मुखा सदा शिव. जीवनामध्ये आपण लाभ कशाला म्हणतो? डॉक्टर ताई बोला. लाभ झाला कशाला म्हणतो? जे आपली मनाची इच्छा पूर्ण झाल्यावर आपल्याला लाभ झाला असं वाटते. नाही लक्षात मनाला आलं प्रश्न. मनाला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. हा लाभामध्ये पूर्ण आनंद मिळेल का आपल्या इच्छेतून? बोला. नाही नाही नंतर ती इच्छा आणखीन पूर्ण झाल्यानंतर दुसरी इच्छा होते. ही शेवटपर्यंत संपतच नाही इच्छा. आपणच संपून जाऊ पण इच्छा संपणार नाही. मग मन्मथ माऊली लाभ कशाला झाला म्हणतात? मन्मथ म्हणे लाभ झाला देव अंतरी संचला. मन्मथ म्हणे लाभ झाला देव अंतरी संचला. सबाह्य अभ्यंतर कोंदले स्वरूप. बाहेरच सगळं विश्व शिवरूप झालं. पंचमहाभूत, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच तन्मात्रा शिव स्वरूप झाल्या. आणि पुढं आहे मन. मन शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः म्हणता म्हणता कसं झालं? शिवरूप झालं. बुद्धी निमाली, तर्क वितर्क करणं सोडून दिले बुद्धीनं. आप्पानं सांगितलं, मी ऐकलं, आता मला निश्चय झाला. कसा निश्चय झाला बुद्धीचा? आपुल्या मनाचा निश्चय हा झाला, परतूनी आला ऐसा नाही. काय निश्चय झाला? भोगिलो आम्ही संसाराचे भोग, आता वाटे त्याग करावा हो. आतापर्यंत आम्ही ह्या विषयी सुखाचे भोग घेतलो. पंचकर्मेंद्रियाच्या माध्यमातून क्षणिक सुख आम्ही घेतले. पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आम्ही क्षणिक सुख घेतले. पंच महाभूतात्मक देहाच्या माध्यमातून आम्ही क्षणिक सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आम्ही आमचा संसार म्हणला, त्याच्यामध्ये सुख आम्हाला किती मिळालं? जवे एवढं सुख मिळालं. आणि दुःख किती मिळालं? पर्वता एवढं. कारण आमच्या इच्छाच पूर्ण झाल्या नाहीत. पण आम्ही ज्यावेळेस गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवला, गुरुनं सांगितलं तुमचं देह शिवरूप आहे, तुमचे कर्म इंद्रिय शिवरूप आहेत, तुमचे ज्ञान इंद्रिय शिवरूप आहेत आणि तुमचे सर्व विषय शिवरूप आहेत. आणि शिवाय नमा नाम घ्या. कृपया लक्षात घ्या की आसनावर बसल्यानंतर गुरु महाराजानं तुम्हाला जो मंत्र दिलेला आहे, पंचाक्षरी असो किंवा षडाक्षरी असो, तुम्ही पूजा करत असताना, जप करत असताना त्या गुरुमंत्राचा उच्चार करावा. आणि दिवसभरामध्ये गुरु माऊलीनं नाम दिलेला आहे शिवाय नमा, ते नाम घ्यावं. आपल्याला जो गुरुमंत्र दिलाय तो जपासाठी दिलेला आहे. असं आपण इरी वेळा तो गुरुमंत्र उच्चारायचा नसतो. आपण शिवाय नमा म्हणा, बोलताना म्हणा, चलताना म्हणा, फुलं तोडताना म्हणा, स्वयंपाक करताना म्हणा, शिवाय नमा म्हणा. ओम नम शिवाय हा गुरुमंत्र आहे षडाक्षरी. नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र गुरुमंत्र आहे. ज्याची योग्यता बघून शिष्य कोणाला गुरु पंचाक्षरी मंत्र देतात, कोणाला षडाक्षरी देतात. असो, वेळ संपत आलाय. 6:20 मर्यादा दिलेली आहे.
पण विषय शिवतत्वापर्यंत घेऊन जायचा का उद्या घ्यायचा? बोला. उद्या घ्या भाऊ, उद्या. हा. तर आपली ऐकताही आज थोडं गडबड आहे मला. गुरुदेव घ्या ना आपण. किती आहे पान नंबर? ही माझी वाकपुष्प 600 पूजा समर्पण हो बघून श्री सांगते हा. गुरुराजा मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरुनागेशाशी श्री गुरुनागेशाशी.